हे आहे आमचे ऊसाचं वावर. यात आम्ही मागच्या महिन्यात ऊसाची लागण केली आहे. या ऊसाचा प्रकार 86चा ऊस असं म्हटलं जाते. ही ऊस गुरांना वैरण म्हणून देखील वापरला जाऊ शकतो. दुसरं ऊस गुरांना घातलं ना तर ती दूध कमी देते, पण या ऊसामुळं दूध ही जास्त प्रमाणात वाढलं जातं. आणि ह्या ऊसात आम्ही आंतरपीक म्हणून मका, बीट अशी पिकं घेतलेली आहेत. ही बघा मका आमची अशी आलेली आहे 2 महिन्यात. आणि ही आहे बीटाचं पीक आलेलं आहे असं. ही बीटाचं पीकसुद्धा 2.5 महिन्यात निघून जात असते रानात. त्यामुळं ऊस बांधायच्या टायमाला आपल्याला ही बीट काही अडचण करू शकत नाही. आता सध्या आमचं बीट केवढं आलेलं आहे तुम्हाला दाखवतो. हो का, बीट एवढं झालेलं आहे बघा. किती छानपैकी ही बीट दिसत आहे. 2.5 महिन्यात ही बीट निघून जाते. बीटाचा उपयोग ही रक्तवाढीसाठी ही केला जातो. ज्यूस ही शहरात असलं बीट खूप प्रमाणात वापरलं जातं. म्हणूनच ही बीटाला खूप दर आहे. का तर ह्याचा आयुर्वेदिक म्हणून उपयोग केला जातो. ह्याच्यामुळं रक्तवाढ ही होत असते. त्यामुळे ही बीट आम्ही या रानात लावले आहे आणि ह्याचा आम्हाला आर्थिक लाभ ही भरपूर होणार आहे. चालते.